भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. तुका म्हणे कडे बैसो, तुका म्हणे कडे बैसो, तेने असो निर्भर, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवभिरञ्चिनुतं शरण्यम्. भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतो, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. श्रीसंताची या माता विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा वैष्णव भक्ताचं वर्णन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकोबरे असं म्हणतायत, भावाच्या बलाने बलवान झालेली, भावाच्या सामर्थ्याने समर्थ झालेली जी भक्त मंडळी आहे त्यांना विष्णुदास असं म्हणतात. विष्णुदासाचं दास्यत्व भावबळावरती अवलंबून आहे आणि म्हणून भावबळाने जे विष्णूचे दास आहेत असे विष्णुदास ते नाश पावत नाहीत. जगतामध्ये संपूर्ण जगत विनाशी आहे. अशा या विनाशी जगतामध्ये या विष्णुदासांचं नेमकं काय अविनाशी आहे? शरीर अविनाशी आहे की स्वरूप अविनाशी आहे का त्यांचा परमार्थ अविनाशी आहे? तुकाराम महाराज म्हणतात, नाही नाश पावत. अशा या महान भगवत भक्ताचं महापुरुषाच्या प्राग जन्मातलं केलेलं पुण्यकर्म, पुण्य संचय, पुण्य सामुग्रीमुळे योगाचे जे भाग्य आहेत ते संपूर्ण भाग्य प्रयत्न न करताही प्राग जन्मातल्या पुण्याने पूर्वकर्माने
त्यांच्याकडे ते आपोआप चालत येतात. का चालत येतात? ज्या तुकोबरा उदाहरण देतात, ज्याप्रमाणे आपल्या पित्याचं धन असेल, गोधन, गजधन, द्रव्यधन किंवा भूधन, कोणत्याही धनाकरता पुत्राला बापाच्या धनाकरता कुठेही दावा करावा लागत नाही. परंपरेने, नियमाने पित्याचं सर्व धन पुत्राकडे आपाप चालत येतं. त्या धनापासून मुलाला, पुत्राला कोणीही वंचित ठेवू शकत नाही. त्याप्रमाणे हे विष्णुदास, भगवंताचं षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारं जे धन आहे ते धन भगवान आपल्या भक्ताला देतो. त्या धनापासून अशा भक्तांना कोणीही वंचित ठेवू शकत नाही. आणि असे विष्णुदास, असे हरिभक्त भगवंताच्या कडे, तुका म्हणे कडे बैसो आणि तेने असो निर्भर. कडे बैसो म्हणजे आम्ही भगवंताच्या जवळ गेला आहोत, वृत्तीने जवळ आहोत, शरीराने जवळ आहोत, ज्ञान रूपाने, भक्ती रूपाने आणि कार्यकर्म रूपाने भगवंताच्या जवळ आहोत. आम्ही भगवंताच्या कडेवर बसला असल्यामुळे आम्ही भक्तीने समृद्ध आहोत, ज्ञानाने समृद्ध आहोत, वैराग्याने समृद्ध आहोत. असं आमचं संपूर्ण जीवन तेने असो निर्भर. निर्भर शब्दाचा अर्थ आहे समृद्धी. निर्भर म्हणजे पूर्णता, निर्भर म्हणजे आनंदाची पूर्ती. असे आम्ही निर्भर आहोत, तुकाराम महाराज म्हणतात. आणि असे जे विष्णुदास आहेत ते विष्णुदास नाश पावत नाहीत, त्यांच्याकडे संपूर्ण भाग्य चालत येतात. असा अभंगाचा शब्दशास्त्र सांगितला. विठाल विठाल भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. योग भाग्य खरा येते सर्व शक्ती चालत. प्रस्तुत चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भव्य आणि दिव्य असा सोहळा ज्यांच्या प्रित्यर्थ चाललेला आहे, स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय आमच्या वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असणारे जोग महाराज यांच्या या शताब्दीच्या प्रित्यर्थ चाललेले जिल्ह्यात नाही महाराष्ट्रभर चालले अत्यंत भव्य कार्यक्रम. आणि ते आम्ही महाराज लोक करत नाही. सर्व महाराष्ट्रांच्या मनामध्ये, हृदयामध्ये जोग महाराजांचं स्थान असल्यामुळे समाजच त्याला एवढा उत्सुक झाला आहे की समाजाने त्याला आकाशात उचललंय. असं समाजाने आकाशात उचललंय. कोणत्याही जिल्ह्यात मी रात्री तिकडे परभणी जालन्याला कार्यक्रम करून आलो. आमच्या नगरला पण झाला खूप मोठा, अतिशय भव्य दिव्य. आपण प्रत्येक गोष्टी सत्य करतोय. आपल्याला हे कुत्रे, आपल्याला कुत्रे खायला ती माणसं आम्ही यांना देतोय सत्य करता. मोठ्यांचं मोठं असतं. जोग महाराजांच्या पुण्याचा ओघळ संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये घेतला. ज्यांच्या पुण्याने मी तर असं म्हणेल, जोग महाराज का योग महाराज, ज नाही य, ज आणि य व्याकरणामध्ये या दोन शब्दाचा आवेद असतो. जोग महाराज नाही, योग महाराज. योग महाराज म्हणजे जोग महाराजांच्या जीवनात भक्ती नाही असं मी म्हणत. जोग महाराजांच्या जीवनामध्ये वैराग्य नव्हतं, जोग महाराजांच्या जीवनामध्ये ज्ञान नव्हतं. ज्ञानाची पूर्णता जेथे लाभली, भक्तीची पूर्णता जेथे लाभली आणि वैराग्याची पूर्णता जेथे लाभली ते जोग महाराजांचं जीवन आहे. विठाल विठाल महाराजांच्या जीवनात भक्ती, ज्ञान, वैराग्याचा समुच्चय होता. एवढंच नाही, महाराजांच्या पुण्याचा प्रभाव, साधू संतांच्या, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या पुण्याचा प्रभाव 700 वर्ष झाले त्या संप्रदायाला. या संप्रदायावरती घाले घालणारे एक नाही अनेक पंथ आहेत या महाराष्ट्रामध्ये. आमच्या महाराज लोकांना माहिती आहे. पण वारकरी संप्रदायाचा भंगही काही होत नाही, काही भंगही व्हायला तयार नाही. ही त्यांची पुण्य आहे. तशी या संप्रदायामध्ये तुम्हाला माहित नसेल, सांगतो माझं कीर्तन थोडं राहू द्या. पखवाज वाजायचा असला ना, कोणतरी बोलून आणायचा, मग ते कुठेतरी डब्यासारखं वाजवायचं. त्याच्या 17 वेळा पाया पडावा लागायचं. बरोबर तुम्हाला माहित नसेल माझ्या लहानपणची गोष्ट. पंढरपूरमध्ये 200 ते 250 लोकांची वारी भरायची. एक काशेगावाचा एक म्हातारा होता. मग त्या ते खंडारकर महाराजच्या कीर्तन मी लहान होतो त्यावेळी. मग ते कसं तरी डब्यासारखं वाजवायचं. आज परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रामध्ये, ह्या वाजवण्याची समृद्धी, श्रीमंती, गाणाऱ्याची समृद्धी आणि श्रीमंती आणि कीर्तनकाराची समृद्धी आणि श्रीमंती
याचं सर्व श्रेय सर्वांनी मनापासून फक्त जोग मार्गांना दिलं पाहिजे. आतापर्यंत जी गोष्ट जगात कोणालाही नाही सांगली, आतापर्यंत संप्रदायात पुष्कळ मार्ग होऊन गेली. मुद्दाम नाही असं मी सांगत, वस्तुस्थिती वास्तव जीवन असं आहे. वास्तव जीवन असं आहे. आज खेड्यामध्ये कीर्तनकार निर्माण झाले संप्रदायाच्या पद्धतीने. आता ते अलीकडचे पांधळे कीर्तन झाले ते सोडून द्या तुम्ही, ते पांधळ्यांचं नका काढतो, कारण पांधळ्यांचं नाही सांगत मी तुम्हाला. त्या पांधळ्याने एक ताप केला आमच्या डोक्याला. की आमची ही पोरं 20-20 वर्ष आळंदीत घासले, त्यांनी अभ्यासाची पुढे बाजूला फेकली सगळी ही माणसं. आणि 10 वर्षाच्या पोरी हे काय आता नको सांगायला. आजचा कार्यक्रम फार पवित्र आहे, मी ते काय बोलणार नाही आज. नको पण जाऊ द्या, काय ते तुम्ही माझ्या एकट्या बोलल्यानंतर तुम्ही काय ऐकणार आहेत का? पण ही गोष्ट वस्तुस्थिती सर्वांना मानावं लागेल. आमच्या नगर जिल्ह्यापेक्षाही, मी तुम्हाला नाही कमी समजत मी, आमच्या नगर जिल्ह्यापेक्षा जोग महाराजांचं वैभव मराठवाड्यात पाहायला मिळतं मला. तर तरी तुम्हाला सांगतो, व्यासपीठावरती जेवढे बसलेले होते ना, वाजवणारे गाणारे जेवढे उभे होते तेवढेच बसलेली होती, काही तेवढेच गाणारी होती. हे कोणाचं वैभव आहे तुम्ही सांगा? आतापर्यंत कोणत्या महाराजांनी हे केलं सांगा तुम्ही? आणि आता माफी मागून मागतो एक शब्द तुम्हाला, ही गोष्ट जोग महाराजांनी उदार अंतकरणे बहुजन समाजाच्या हातात टाकली आणि म्हणून एवढं फोपवलं. हे दुसरे महाराजांची संस्था आहेत, मी नाव नाही घेत, एवढंच राहिले ते. आपल्या संस्थेच्या आधीची संस्था आहे ती, नाव नाही घेत, एवढंच राहिले ते. जोग महाराजांनी उदार अंतकरणे बहुजन समाजाच्या हातात टाकलं आणि मराठी मर्दांनी त्या संप्रदायाला एवढा मोठा व्यापक विस्तार करून दिला की संपूर्ण महाराष्ट्रभर आज या संप्रदायावरती लोकांनी किती गदा घातल्या, किती फोडाफोडी केली. दुनिया काही आमचंच उष्ट घेतात, सगळे नाव नाही घेतली, सगळे आमचंच उष्ट घेतात. आमचंच तुकारामाला सांगणार, आमचं सांगणार, आमचंच काय म्हणतात पुढे मुख टाकून त्यांचं ते विकतात. विकू बिचारे, आमच्यावर तर सगळेच पोट भरतात, आम्ही काही नाटक नाही. भरा, जाऊ द्या, काय अडचण नाही. पण हे वैभव आहे, अतिशय मोठं वैभव. आणि ही जोग महाराजांची पुण्य आहे. 700 वर्षाच्या पूर्वी नाही, 700 वर्षाच्या नंतर काही काळात, आता 100-100-100 वर्षाच्या पूर्वी ज्ञानेश्वरी वाचायची नाही. आईची वस्त्र उघडं केल्यासारखं होतं. ज्ञानेश्वरी बांधून ठेवायची, ज्ञानेश्वरीचं पानवन नाही करायचं, अशी परिस्थिती होती महाराज. समाजाला अमृतानुभव कुठं माहित होता? ज्ञानेश्वरी कुठं माहित होती समाजाला? गाथेचे कशा अर्थ कुठं माहित होते? ही ह्या महात्म्याची पुण्य आहे ही. आता तुम्हाला आम्हाला नाही एवढी गोष्ट कळत आहे. तर मिळेल, बापाची इस्टेट भरपूर मिळाली, मुलाला त्याचं महत्व नसतं, ते दारू प्यायला सुरुवात करतात. तशीच आमची परिस्थिती झाली. आमच्या बापाने आम्हाला एवढं वैभव दिलं महाराज. अख्खी महाराष्ट्राने आम्ही सगळे 4थी नापास माणसं आहेत, 5वी नापास आहेत, 10वी नापास माणसं आहेत. काय समाजाने आम्हाला हार घातले, काय समाजाने आम्हाला गाड्या दिल्या, काय समाज आमच्या पाया पडतोय. केवढं वैभव आहे. कोणाचं हे? तुम्ही कुठं तपश्चर्या केल्या, कुठं तपश्चर्या केल्यात आपण? हे महात्म्यांचे, ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्याने, तुकारामांच्या पुण्याचा हा संप्रदायाचा रेटा चालला. तसं जोग महाराजांच्या पुण्याने या महाराष्ट्रामध्ये एवढी रेलचेल झाली. कीर्तनकाराची म्हणा, वाजवण्याची म्हणा, गाण्याची म्हणा, घरघर सप्ते म्हणा, हे महाराजांची पुण्य आहे. आता नको जास्तच वर्णन केलं तर ते तुम्हाला वाटेल आता हे इथं आम्हाला सगळं माहित असेल, तुम्ही काय सांगता. मग मला दुसरं तरी काय सांगता येईल आता? अशा महात्म्यांचं वर्णन करणं आपलं आपली वाणी पवित्र होत असते. असो, आणि म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ, शताब्दीच्या प्रित्यर्थ आपल्या अकोल्या गावामध्ये फार मोठं वैभव उभं केलेलं आहे. आता कोणाचं नाव बिव काही घ्यायचं नाही, आणि जमलं तर शेवटी घेईल. आता मला काय म्हातारपणी कोणाचे नाव आठवत नाही, सर ती एक पिढा होती, कोणाचं राहतं ते आमचं मुद्दामच ठेवलं, तसं पण होतं. पण ठीक आहे, सर्व परिसरातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, अधिक सगळे संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे कार्यकर्त्यांनी हा एवढा मोठा भक्तीचा माळा उभा केला. तुम्हाला शतशः धन्यवाद. उरलेलं शेवटी बोल. विठाल विठाल भाव बळे विष्णुदास नाही नाश बाबत, योग भाग्य खरा येते सर्व शक्ती चालत. भाव बळे विष्णुदास, भावाच्या बलाने विष्णुदासाला विष्णुदासत्व प्राप्त होतं. परमार्थामध्ये भावाचं फार मोठं महत्व आहे, आणि ज्याचं मोठं महत्व आहे त्याचीच किंमत समाजात जास्त झिरो करायला लागली लोक. भावाचं बळ हे फार मोठं आहे. भाव शब्दाचा अर्थ संप्रदायामध्ये, वाङ्मयामध्ये, संस्कृत ग्रंथामध्ये, प्राकृत ग्रंथामध्ये भाव शब्दात फार मोठा विस्तार केला आहे. कोशामध्ये भाव शब्दाचे 43 अर्थ सांगितलेले आहेत.
43 अर्थ सांगितले. भाव ही गोष्ट अत्यंत नाजूक आहे. भाव म्हणजे ज्ञान नाही, भाव म्हणजे अज्ञान नाही, भाव म्हणजे सुख नाही, भाव म्हणजे दुःख नाही, भाव म्हणजे भेद नाही, भाव म्हणजे अभेद नाही, भाव हा स्वतंत्र नाही, भाव हा परतंत्र नाही, भाव इंद्रियाचा विषय नाही, भाव इंद्रियाच्या कक्षेत येत नाही, भावा वाचून कोणाला मुक्ती नाही आणि भाव कोणाला कळत नाही. विठाल विठाल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. प्रत्येकाकडे भाव आहे, पण भावाचं ज्ञान फार कमी आहे महाराज. भावाचा दर्जा काय असतो? भक्ती शास्त्रामध्ये रूपगो स्वामीने असं लिहिलंय, आदो श्रद्धा ततो संग तथोत भजन क्रिया ततो अनर्थ निवृत्तिस्या ततो निष्ठा रुचिस्तथा तथा शक्ती ततो भावः तत प्रेम अभिद्युच्यते साधकानाम अयम प्रेमणः प्रादुर्भावे भवेत् क्रमः. भक्ती शास्त्रातली गोष्ट किती गोड सांगितली. आदौ श्रद्धा, माणसाच्या अंतःकरणात पहिली श्रद्धा निर्माण होते. पहिली श्रद्धा निर्माण होते. श्रद्धेच्या पोटामध्ये संघ निर्माण होतो. संघाच्या पोटामध्ये भजन तयार होतं. भजन शब्दात आपण म्हणायचं नाही, भजन शब्दाचा अर्थ त्याचं वर्णन. भजनाच्या पोटामध्ये समाधान प्राप्त होतं आणि समाधानाच्या पोटामध्ये निष्ठा तयार होते आणि निष्ठेच्या पोटामध्ये रुची तयार होते आणि रुचीच्या नंतर आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीच्या पोटात भाव जन्माला येतो. आपण कोणत्या पायरीवर बसलेले आहोत ते ज्याने त्याने ठरवायचं. आता आपण कुठं आहोत तो आदौ श्रद्धा. तुम्हाला उदाहरण सांगतो. आदौ श्रद्धानेश्वर माणसं घेतो तुम्हाला उदाहरण. आदौ श्रद्धा, एखादा मनुष्य कोणी असला त्याला बळच एखाद्या वारकऱ्याने धरून गेलं ना पंढर आळंदीला, ते येत नाही. आपण त्यातले नाही, आपण त्या भानगडीतले नाही, पण ह्यालाच बळतोडीत येतात. तिथे गेलं ते समाधीचं वैभव वगैरे सगळं पाहिलं तर फार चांगले राहिले. त्याच्या अंतर्गत पहिली श्रद्धा जन्माला येते अशी. आणि श्रद्धा जन्माला आली की म्हणजे आता पुढच्या वेळी पण जावं असं वाटतं. पुढच्या वेळी पण जावं संघ. एखाद्या कीर्तनकाराचं चांगलं कीर्तन झालं तर त्याची कुठेतरी श्रद्धा जागी होती, त्या महाराजावर तिची श्रद्धा बसली आणि मग पुन्हा पण नाही आता कीर्तन ऐकायचं म्हणजे महाराजांच्या बरोबर जायचं. आदौ श्रद्धा ततो संघ. संघ झाला की भजन क्रिया, मग वर्णन. वा, ज्ञानेश्वर महाराजचं वर्णन काय करायचंय? काय समाधी, काय आळंदी, काय वारी, काय, मग तो वर्णन करायला सुरुवात करतो. महाराज पण तसं संघ करतो. आमचे महाराज बोलायचं काही कामच नाही. कामच नाही म्हणजे कामच नसतं म्हणा, बोलायचं काही कामच नाही. भजन सुरू झालं आणि भजन सुरू झाल्यानंतर त्याचं समाधान प्राप्त, अनर्थ निवृत्तीस्या. मग त्याचं समाधान जन्माला येतं. कीर्तन ऐकू नका, तुमच्या डोक्यात तुमचं मी काय सांगते पहा तुम्ही. पहिले अंतःकरणात श्रद्धेचा उगम होतो, नंतर त्याचा संघ तयार होतो, वृत्ती होती. संघाच्या पोटामध्ये नंतर त्याचं वर्णन करतो आणि वर्णनाच्या पोटामध्ये त्याला समाधान प्राप्त होतं. त्याच माणसं कीर्तन ऐकलं तर समाधानात जातो आणि समाधानात गेलं की अजून पुन्हा मग पुढे अनर्थ निवृत्ती. समाधान झालं ततो निष्ठा, मग निष्ठा काय होती? आळंदी म्हणजे आळंदी निष्ठा. आता तो मुंगळ्यासारखा तोडला तरी तुटत नाही. एखाद्या महाराजावरती श्रद्धा बसतो, तो तोडला तरी तुटत नाही. आता मग त्याला म्हणतात ती निष्ठा. आणि निष्ठेच्या पोटात रुची जन्माला येते. निष्ठेच्या पोटात रुची जन्माला येते. आमचे वारकरी येडे बागड्याचे रोज रूप पाहता म्हणतायत. जन्मपासून मरेपर्यंत रूप पाहता तेच कीर्तन, तेच हे, तेच असतं. ते ही रुची आहे महाराज. निष्ठेच्या पोटात रुची जन्माला येते. असं का इतकं सोपं नाही हे. निष्ठेच्या पोटात रुची आहे आणि ज्या माणसाला याची रुची निर्माण झाली तथासक्ती, एवढी आसक्ती त्याच्याकरता तो जीव द्यायला तयार असतो. त्याच्याकरता ऊन वारा सोसतोय तो वारी करता. त्याच्याकरता साधू संतांच्या सेवेकरता प्रपंचपणाला लावतो तो. बायका पोर पण सोडतोय तो. जसं एखाद्या, आता माझं काही संन्याशाने सांगू नये तर का सांगू का? सांगा का म्हणजे लोकांनी मला हाणलं पाहिजे का? माझ्यासारख्या ती बोलूच नाही, पण आलं माझ्या तोंडात. सांगू का? बरं जाऊ दे नका सांगा. बरं सांगत बरं जाऊ दे नका. तरुण
मुलगा असतो एखादा, तर नाही मला शोभत पण सांगतो, तरुण मुलगा असतो कोणाच्या एखाद्या चांगल्या मुलीकडे तो पाहतो प्रथमदर्शी त्याच्याबद्दल त्याला काहीतरी आपुलकी वाटते, त्याला श्रद्धा निर्माण होते. नंतर त्याच्याबद्दल काय होत, त्याला संघ मग कुठेतरी चोरून भेटतात, नाही बरं का त्यातला मी सांगितलं, मग चोरून भेटतात, मग कुठेतरी मिस कॉल देतात, चोरून भेटतात, मिस कॉल देतात. हे नाविलाजाने करावं लागतं आम्हाला, खोटं नाही सांगितलं, नाविलाजाने आम्हाला इच्छा नाही करायची, पण हे केल्याशिवाय ते समाजाला ते फार मग जड जातं, ते मग फार झोपेत जात नाही तर कोमात पण जातात माणसाचे. आणि मग ते कुठेतरी भेटून संघ करता मग ते एकमेकीचं वर्णन करतो. तो म्हणतो नाही फार सुंदर मुलगी किंवा ते फार सुंदर मुलगा आहे, फार शिक्षण आहे, असं एकमेकाचं वर्णन करता भेटले का मग समाधान. आणि समाधानाच्या पोटामध्ये काय होते मग पुढे इतकी निष्ठा होती एकमेकाच्या बद्दल, महाराज काही बोलायचं काही कामच नाही. उदाहरण ग्राम्य मग तुम्हाला पुढे नेऊन ठेवायचंय. उदाहरण ग्राम्य निष्ठा होती, एवढी रुची होती, एकमेकाला पाहिल्याशिवाय त्यांना दिवस जात नाही. आणि त्याच्यानंतरची पुढची मला फक्त एवढ्या इतकी आसक्ती तयार होते तर त्या आसक्तीच्या पायी ते दोघही रेल्वे खाली जीव देतात. एवढेच करतो मग तुम्हाला सांगायचं, देतात का नाही जीव ते, मग लगेच उठून जीव दिलाय का त्यांनी, त्याच्या पाठीमागची भूमिका आहे, हे आहे त्याच्यामध्ये श्रद्धा आहे, संघ आहे, वर्णन आहे, समाधान आहे. आणि नंतर एकमेकाबद्दल त्यांची पक्की निष्ठा झाली आणि निष्ठेच्या पोटामध्ये रुची निर्माण झाली आणि मग आसक्ती ग्राम्य उदाहरण ते सोडून द्या. याचप्रमाणे वारकरीच्या अंतःकरणाचा भाव निर्माण होतो आणि अशी आसक्ती निर्माण झाली की मग आसक्तीच्या पोटात भाव निर्माण होतो. भाव इतका सोपा नाही. लोक महाराज आमचा तुमच्यावर फार भाव आहे, आमचं तुमच्यावर फार निष्ठा आहे, गाढ होतो, निष्ठा कळणं भाव कळणं. तुला भावाची गोष्ट इतकी नाजूक असते, भाव इतका असतो म्हणजे आसक्ती आणि मग आसक्तीच्या पोटात भाव जन्माला येतो. आणि मग भावाला ज्या काळामध्ये प्रेमाची झालर लागते त्या काळात त्या भावाला महाभाव असं म्हटलं जातं. आणि अशा भावाचं बळ तयार होतं आणि अशा बळाने सिद्ध होतो, त्याला विष्णुदास म्हणतात. विठ्ठल भाव वेगळा, महाभाव वेगळा. महाभाव रूढ भाव वेगळा, महारूढ भाव वेगळा. महारूढ भावामध्ये दोन प्रकार असतात, त्याला एक मोहन भाव असं म्हणतात आणि एक मादन भाव असं म्हणतात. मादन भाव असा असतो त्याला दिव्य उन्मादक असं म्हणतात. आणि दिव्य उन्मादक भाव हा राधेच्या शरीरामध्ये होता, तुकोबाऱ्यांच्या शरीरामध्ये होता. संतांच्या शरीरामध्ये उन्मादक, आपण उन्मत्त होतो ना मनुष्य, दारू पिऊन उन्मत्त होतो की नाही. जसा एखादा तरुण मनुष्य तारुण्याने उन्मत्त होतो, एखाद्या मुलीच्या अंगात तारुण्य येतं, मुलाच्या अंगात तारुण्य येतं, त्या तारुण्याचे उन्मत्त होतात, ते कोणाला विचारित नाही. तसा भक्तीचा एक उन्माद असतो, परमार्थाचा एक उन्माद असतो. तुका म्हणे वृद्ध होती तरनेरी, काही म्हातारी माणसाला चालता येत नाही, पण ती कीर्तनात नाचत असतात, ती उन्मत्त झाली असतात. आतल्या आनंदाने असा उन्माद तयार होतो आणि असा उन्माद तुकाराम महाराजांच्या शरीरामध्ये होतं. महाराजांनी असं म्हटलंय, भक्तीचा उन्माद म्हणजे हा भावाची परिणिती असते, भावाची परिणिती असते. तुकाराम महाराज म्हणलंय, सदा नाम घोष करो हरिकथा, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विधेही
ही भोगोदशा हा भावाचा उन्माद आहे. भाव वेगळा असतो, भावाचा उदय वेगळा असतो. भाव वेगळा आहे, भाव शांती वेगळी आहे. भाव वेगळा आहे,